समर्पण आहे ते, समर्पण. ही अभ्यास करणारी पोरं म्हणजे काय साधी सुधी पोरं नसतात बरं. थोर समाज सुधारकांच्या विचारवंतांच्या सान्निध्यात जात असते आमचा दिवस. आणि MPSC ना नशा आहे, नशा. त्या मराठीचे एवढे भारी भारी शब्द कायले बोलतोय तू? काय ते सानिध्यात दुसरं काय होतं ते? ते समर्पण, नशा. असं का बोलतो का आपण? आवडली ना? खरं सांग आवडली ना? ते पक्षी बोलतात का काय तुझ्याशी? अहो हे पक्षीच नाही, हे सारं जंगलच बोलते याच्याशी. मुलगा कलेक्टर झालाय, लई जोर चढलाय. तू इथे राज्यसेवेची परीक्षा होती ना, हा, ते स्थगितिका काय असते ना, ते आले म्हणते त्याच्यावर. कोणी निवडून? मोहिते पाटलाचं नाव समोर आहे वाटतं यंदा. हो ना, ते देशमुखाले आपण 2 टर्म निवडून आणलं, पण त्याने स्वतःच घर भरलं. काही करू इलेक्शन नेमका देशमुख साहेब, लई सोनं दडलं या जंगलात. माझी सत्ता येणार इथं, लक्षात ठेव. काही लोकांना प्रवाहाच्या विरोधात ठेवायचं आणि मग आम्हाला सरकार आमच्या विकासाकडे लक्ष देत नाही अशा बोंबा मारायच्या. असं आहे तुमचं. गाडीत पेट्रोल नाही, गावात पाण्याचा पत्ता नाही. आज पडू दे म्हणा बाप्पा पाऊस. मगाशी पेपरात वाचलं मी, हायवे जाणार आहे म्हणे जंगलातून. आपण घेऊया ना हे सिरियसली. आपण करूया आपलं कर्तव्य पूर्ण, हे जंगल वाचवून. तो समोरचा डोंगर आहे ना, त्याची सगळी झाडं कापायची, विकून टाकायची, सगळा पैसा आपलाच. तुम्हाला विकास पाहिजे की विनाश? विकास करतेत, गावाला पुढे नेतेत, आदर्श गाव बनवतेत. पण आपल्या गावात तुम्हीच ते आत्महत्याच करून राहिले लोक. हे बघा, रिपोर्टमध्ये हेच लिहिलंय की पावसाच्या पाण्याला धरायला जमिनीत मुळं पाहिजे. आता झाडच तोडली तर मुळं काय जमिनीच्या वरती उगवणार? जीववर आला काय रे तुझा? पंख फुटले, छाटून टाकले. सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, जिजामाता, हे फक्त उदाहरणासाठी नाही, माझ्यासाठी. मी येते तुझ्यासोबत. जंगल कोण वाचवणार? कोण वाचवणार? तुम्ही दोघे जाणार का? दोघेच आलो आहोत. तो सुरू करूया आपण. प्लीज प्लीज येस. सुरुवात कर, तुझं ब्रीफ कर थोडंसं, मग आपण बोलूया त्यावर. बरं, पहिले तर नमस्कार. नमस्कार. ओके. त्याच्या आधी पण नाशिकला येण्याचं सौभाग्य मला मिळालंच आहे. आध्यात्मिकदृष्ट्या पण इतकं मोठं आणि महत्त्वाचं आहे नाशिक. त्यानिमित्तानेही माझं येणं बऱ्याचदा असतंच. तर मला खूप आनंद आहे तुमच्या सगळ्यांना परत पाहून आणि भेटून. आउट ऑफ सिलेबस हा जसा सिनेमा आहे, जेव्हा ह्या सिनेमाची कथा मी ऐकली त्यामध्ये मला कळलं की मुळात विषय हा मांडला आहे की जसं नाव आहे समजा आउट ऑफ सिलेबस, एक तर इंग्रजी नाव आहे. माझं असं म्हणणं होतं आमचे रायटर आणि दिग्दर्शक यांना, दिग्दर्शक तेलुगू भाषिक आहेत, रायटर मराठी आहेत, निर्माते सुगत वाघमारे जी मराठी आहेत, त्यांचं असं म्हणणं होतं की मी म्हटलं की इंग्रजी नाव कशामुळे, मराठी नाव द्यायला हवं ना, आपला मराठी सिनेमा आहे. तर त्यांचं असं म्हणणं आलं की आम्ही खूप विचार केला नावांवर, पण विद्यार्थी दशेत स्पेशली MPSC UPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संबंधित हा सिनेमा आहे. तर त्यामध्ये एक ठराविक सिलेबस एकतर नसतो. ते अत्यंत सारासार विचार करणारी मुलं मुली, आणि त्यात सगळ्या दृष्टीने किंवा कुठलाही सिलेबसच्या बाहेरचाही प्रश्न कधीही येऊ शकतो. आउट ऑफ सिलेबस, अरे आउट ऑफ सिलेबस प्रश्न विचारला, आउट ऑफ सिलेबस प्रश्न आला, असं असल्यामुळे काही इंग्रजी शब्द जसे आपल्या अंगवळणी पडले आहेत, स्पेशली विद्यार्थी दशेत असणाऱ्यांच्या, की सिलेबसमध्ये काय, अरे गाईड आहे का तुझ्याकडे, काही असं काही, पेन्सिल आहे का, पेन आहे का, तर आपण लेखणी नाही म्हणत, असं सगळं त्यांनी मला एक्झाम्पल दिलं. आणि मला असं वाटलं की हां, मला पण सुचत वेगळा शब्द नाही आहे, कारण मी पण इंजिनिअरिंग करताना शाळेत असताना सिलेबस आउट ऑफ सिलेबस कायम म्हणायचं. म्हटलं ओके. ह्याचा अजून एक अर्थ मला असा पण जाणवला की आपण सगळे इतके सिलेबसमध्ये अडकलेलो असतो, आपल्या रोजच्या दिनचर्येत सिस्टीममध्ये अडकलेलो असतो की त्याच्या बाहेरचा विचारच करत नाही. तर जाणं येणं, ट्युशन, शाळा, कॉलेज असो, किंवा त्याच्यानंतर आपला जॉब, घर, हे आण ते आण विकत, किंवा आपली जी काही दिनचर्या आहे त्या सिस्टमवर प्रश्न करणं किंवा त्या आउट ऑफ सिलेबस काहीतरी विचार करणं, असं जर कोणी केलं तर स्पेशली सरळ मार्गाने चालणारा जर माणूस असेल, जसं माझी भूमिका आहे अनिकेत, तो एकदम सरळ मार्गाने चालणारा, MPSC देऊन डेप्युटी कलेक्टरची पोस्टिंग मिळवलेला, पण त्याच्यावर स्टे आलेला असतो काही पॉलिटिकल कारणांमुळे. आणि मग तो काय करतो, त्याला जेव्हा कळतं की आपल्या गावातून एक भला मोठा रोड जाणार आहे आणि त्यामध्ये भरपूर झाडांच्या कत्तली होणार आहे, आणि
ही शोकांतिका आहे की ह्याच्याबद्दल बोलावं लागतंय आणि ह्याला प्रगती म्हणतायत. ती अर्थात प्रगती आहेच, पण ती एका अर्थी अधोगती पण आहे का? जर तितकेच झाडं आपण लावत नाहीयेत आणि फक्त तोडतोय तर ती कशी, तो शेख चिल्ली जसं स्वतःची फांदी तोडत असतो तशी अवस्था आहे का? असे सगळे प्रश्न अनिकेतला पडतात सिनेमामध्ये. आणि मग मुळात त्याचं बॅकग्राऊंड काही पॉलिटिकल नसतं, त्याला काही बॅकिंग नसते. मग असा सरळ मार्गाने चालणारा साधा मुलगा, नियमाने चालणारा, जेव्हा एका अर्थी बंड पुकारतो किंवा एका अर्थी सिस्टीमला प्रश्न करायला लागतो, तेव्हा त्याच्यावर काय काय संकटे येतात आणि मग ते आउट ऑफ सिलेबस चालणं, त्याला काय भोगावं लागतं, अशा पद्धतीचा हा सिनेमा आहे. जो विषय मला खूप महत्त्वाचा वाटला, त्यामुळे आणि वऱ्हाडी बोलण्याची संधी मला मिळाली याच्यामध्ये. आणि म्हणून मला असं झालं की आत्तापर्यंत केलेल्या सिनेमांपेक्षा वेगळा सिनेमा असेल. मी पांडुरंगाची भूमिका करू शकलोय, याच्या आधी मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करू शकलोय अभंग तुकाराम या सिनेमामध्ये, किंवा वेगवेगळे आपल्या मन उडू उडू झालं मध्ये किंवा तत्सम सिरियल्समध्ये शहरी मुलाच्या भूमिका मिळाल्या, पण ही ग्रामीण भूमिका करताना मला खूप मजा आली. नमस्कार, माझं नाव अद्वैय आहे आणि माझं पात्र या सिनेमामध्ये माझ्या पात्राचं नाव या सिनेमामध्ये आहे कल्पना. आणि कल्पना ही 21 वर्षाची अशी मुलगी आहे जी थोडीशी प्रिव्हिलेज्ड आहे, थोडीशी अनअवेअर, मास्तरांची मुलगी असते आणि तिला असं काही इतका फरक नाही पडत की आपल्या आजूबाजू काय चालू आहे, अभ्यासाचा इतका फरक नाही पडत. सगळ्या गोष्टी ती अशा थोड्या हलक्या, थोड्या टाईमपासमध्ये घेते. तर ती जाते अनिकेतकडे, जे अजिंक्यचं पात्र आहे, MPSCची तयारी करायला. आणि फिल्ममध्ये कल्पनाची जी ही जर्नी दाखवली आहे की शी गोज फ्रॉम दिस अनअवेअर प्रिव्हिलेज्ड गर्ल टू बिकमिंग समवन हू इज अवेअर, जिला म्हणजे ती आपल्या संविधानाचा अभ्यास करते, आपल्या MPSC UPSCचा अभ्यासक्रम जेव्हा वाचते तेव्हा एका माणसामध्ये, फक्त तिच्यातच नाही तर जे कोणी हा सगळा अभ्यासक्रम शिकतात त्यांच्यामध्ये काय बदल होतो आणि त्यांची थॉट प्रोसेस कशी वेगळी असते, किंवा त्यांच्यात जी अशी प्रेरणा असते की काहीतरी बदलायला पाहिजे आणि हा जो सिस्टमचा आपण भाग आहे तो कुठेतरी कोणीतरी आवाज उचलायला पाहिजे. कारण आपण जस्ट सायकल एका लूपमध्ये फसलेलो आहोत. याला आपण लोक जे खूप सेट आहोत सिस्टममध्ये ते आवाज नाही उचलणार, पण जे यूथ आहे दे विल डेफिनेटली ट्राय टू मेक अ डिफरन्स अँड अ चेंज. तर कल्पनाचं पात्र असं आहे की ती खूप हेडस्ट्रॉंग मुलगी आहे. जसं तुम्ही टीजरमध्ये बघितलं असेल की ती म्हणते की आता मला कोणी मदत करत आहे की नाही करत आहे, जाऊ दे, आता मला जे करायचं मी एकटीच करेन. तर असं धाडस दाखवणारी मुलगी म्हणजे कल्पना. अनिकेत, रेग्युलर तुझी भाषा तू वेगळी आणि वऱ्हाडी भाषा, त्याला विशेष काही तयारी करावी लागली? बापरे, खरं तर टेन्शनच आलं होतं, कारण मी आहे परभणीचा, मराठवाड्याचा. मी लहानाचा मोठा तिथेच झालो. त्यानंतर इंजिनिअरिंगसाठी पुण्याला गेलो, जर्मन भाषा शिकत होतो, जर्मनीला जाण्यासाठी मास्टर्स करायला. पण अभिनेता बनायचं किंवा अभिनय करायचं किंवा ह्या क्षेत्रात एक वर्षभर तरी प्रयत्न करायचा आहे असा विचार होता. आज 8 वर्ष झाले आणि सलग काही ना काहीतरी होतं की मी जी भाषा बोललोय त्याच्या आधी ती सोडून प्रमाण भाषा शिकणं आधी एक वेगळा टास्क होता. कारण माऊलींची भूमिका ज्या वेळेला करत होतो आणि पुढच्या सगळ्या भूमिका पण, जसं मी म्हणालो, शहरी मुलाच्या भूमिका याच्या आधी विचारल्या गेल्या. पण मग विदर्भातली भाषा बोलायची आहे, तेही वऱ्हाडी. विदर्भात पण वेगवेगळ्या ठिकाणी जरा वेगवेगळी बोलली जाते भाषा. तर मग आमचा जो रायटर आहे अनिकेत कोरडेजी म्हणून, त्यांच्याकडून मला खूप मदत मिळाली. मी एक लाईन, जेव्हा मला कन्फ्युजन वाटायचं तेव्हा एक लाईन त्यांना म्हणायचो की तू प्लीज एकदा बोल, मला एकदा ऐकू दे काय आहे, आणि मग ते ऐकून त्यानुसार बोलण्याचा प्रयत्न करून ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करत होतो. सो ते चॅलेंजिंगच होतं. प्लस बऱ्याचदा समजा कोणी हिंदी भाषिक व्यक्ती असेल किंवा हिंदी प्रोजेक्ट असेल एखादा आणि त्याच्यामध्ये जर त्याला मराठी बॅकग्राऊंडवाला दाखवायचं असेल ना, काहीतरी वेगळंच एक टोन लावून बोलतात मराठी, किंवा हा ते मराठी आहेत असं राजकारणी किंवा अजून कोणी दाखवलं की, तर मग आपल्याला असं वाटतं ना की नाही आम्ही असं नाहीत बोलत किंवा समथिंग लाईक दॅट. सो मग तिथल्या रिजनवाल्या व्यक्तींना असं नको वाटायला की नाही नाही ही आमची भाषा नाही. म्हणून जो ओरिजिनली तिथला आहे त्या व्यक्तीकडून मला मदत मिळाली. म्हणून आय थिंक माझं चॅलेंज जरा कमी झालं, पण दडपण होतंच. पण मी प्रयत्न केला. आता बघूया फिल्ममध्ये, तुम्ही सांगाल कसं वाटतं. साधारणतः बऱ्याचदा काय होतं, वैयक्तिक आयुष्य जगताना आपण वेगळा असतो. एखादी भूमिका तू कलाकार म्हणून निभावताना तुझा लाईफ वेगळा असतं. तर
तू जे आता चित्रपटातून दाखवतोय पर्यावरण आपण म्हणूया पर्यावरणाला संबोधन केलंय तू, तर वैयक्तिक आयुष्य आणि चित्रपट याचा मध्य काय, म्हणजे तू वैयक्तिक आयुष्यात ते जगतो का, हा माझा प्रश्न आहे. मी सांगू खरं तर हा सिनेमा मागचे जवळजवळ 2 वर्ष आम्ही शूट करतो आहोत. आपण जसं मी बोललो, आपण एका सिस्टीममध्ये किंवा त्या सिलेबसमध्ये इतके अडकलेलो असतो. आपलं स्ट्रगल, अभिनेता बनायचे, इंजिनियर आहे किंवा कॉलेजला जा, शाळेत जा, पण तिथे जी गाडी वापरतोय आपण, ज्या AC फ्लोअरवर बसलोय, ज्या कारमध्ये येतोय, कधी कधी त्यात इतकं वाईट वाटलं की आपण कशा आता ह्या सिनेमाच्या निमित्ताने आपण थोडेसे, म्हणजे मी तरी जरा अवेअर होऊन की असं वाटतं अरे सी इथे पण आपण प्लास्टिक बॉटल वापरतोय, सी आपण AC मध्ये आलो. आम्ही वृक्षारोपण करण्यासाठी गेलो होतो, पण प्रोडक्शनने माझ्यासाठी कार पाठवली होती, ती मर्सिडीज ठाण्यावरून पनवेलला जाण्यासाठी. कुठला प्रोजेक्ट करत असतो तर मला असं वाटलं असतं की वा आपण काहीतरी योग्य मार्गाने करतोय बाबा, जे मोठे मोठे कलाकार ज्या पद्धतीने जगतायत तसं थोडंसं कुठेतरी आपलं होऊ लागेल. पण मला चांगलं वाटण्यापेक्षा मला वाईट वाटलं की अरे मी झाडं लावायला जातोय पण मी एवढं प्रदूषण करत जातोय, 2 तास 2.5 तास प्रवास करत, ट्रॅफिक खूप मुंबईला, किंवा त्याच्यासोबत आजूबाजूला पाहिलं तिथे भरगच्च गाड्या आणि सगळं. पण मला असं होतं मग मी वेळेवर पोहोचणार तरी कसा, मी जाऊ तरी कसा, मी लोकलने जाणार, त्याच्यामध्येही एक सर्टन आहे. सो त्यातल्या त्यात ॲटलिस्ट सजग राहून जो करण्याचा प्रयत्न आहे तो मी नक्की करतोय. जिथे जिथे शक्य असेल अवॉइड करणं, जिथे जिथे ॲटलिस्ट अवेअर होणं जे असेल की कुठेतरी काहीतरी टाकायला नको, इथल्या चेंबर्समध्ये फसणार नाही, असं अगदी साधं उदाहरण द्यायचं, कॉफीचे पाऊच आपण सॅशे असे कापतो, ते कॉफी असो दुधाचं पॅकेट असो खट करून कापून ती छोटी चिटोरी तशीच पडून जाते आणि ती नद्या नाल्यांमध्ये जी काही जाऊन अडकते त्याच्याने अख्खी मुंबई तुंबलेली, कारण त्याचं रिसायकल नाही होऊ शकत, ते उचलून नेत नाहीत रिसायकल करण्यासाठी. सो म्हणून छोटा बदल जर असा केला की रोजच्या रोज जेव्हा कट करतोय तो अख्खं कट न करण्यापेक्षा ती त्या पाऊचलाच राहावं, असे काही छोटे छोटे बदल आणि तत्सम गोष्टी जर आपण थोड्या थोड्या केल्या, सतत लिफ्ट न वापरता जरा स्टेअरकेस वापरली, ह्या पद्धतीचे काही बदल मी करण्याचा प्रयत्न करतोय, पण ते खूप नगण्य आहेत. हा जो विषय आहे, जसे आमचे निर्माते आणि काही मंडळी, आमच्या तुमच्यामधले पण काही जण जितक्या अवेअरनेसने करत असतील त्यासमोर मी खूप कमी करतोय आणि जे मला वाढवण्याची इच्छा आहे आणि गरज पण. साधारणतः आपण एक चित्रपटात तुझ्या भूमिका केल्या किंवा डेली सोपमधून तुझा पदार्पण झाला, एक डॅशिंग म्हणजे मिडल क्लास प्लस गुंडाची भूमिका, किंवा नंतर तू देवाची भूमिका केली, परत एक श्रीमंताच्या घरातल्या मुलाची भूमिका केली, नंतर एक चित्रपटही केला तू, आणि आता ही भूमिका एक सर्वसामान्य म्हणजे गरीब कुटुंबातला, त्यातल्या त्यात विदर्भला सगळा तो तुझा बॅकग्राऊंड, तर हे कसं मिळतं जुळतं करता आलं तुला, त्याच्यासाठी तुला किती परिश्रम घ्यावे लागले? परिश्रम ह्यासारखे म्हणजे आता जसा मी दिसतोय त्याच्यामध्ये जी एक ओव्हरऑल बॉडी लँग्वेज आणि सगळ्या गोष्टी आल्या तसं मी ह्याच्या आधी नाही दिसलोय असं मला असे रिमार्क्स मला आले वेगवेगळ्या अशाच काही ठिकाणी. जेव्हा मी गेलो, जेव्हा मला प्रश्न विचारले किंवा एका अर्थी शाबासकीची थाप पण दिली, तर कुठेतरी वाटतं की आपण ॲटलिस्ट तो मार्ग तरी योग्य कुठेतरी झाला आहे. पण जसं मी म्हणालो, मी आहे मूळचा परभणीचा, तर माझ्यासाठी उलट हे जास्त रिलेटेबल होतं. गावचं वातावरण, ते एवढंच की अगदीच अनवाणी पळायला लावायचे आमचे दिग्दर्शक किंवा ते आहेत तेलुगू भाषिक, तिथलं काम करण्याची पद्धत, त्यांना तो एक जो रॉनेस खरेपणा आहे, ठराविक साचेबंद पद्धतीने ते आम्हाला काम नाही करायला लावायचे, असं ब्लॉकिंग सांगायचे, फ्रेम सांगायचे, आणि आम्ही बस नवीन देशमोहीना जी नाव आहे त्यांचं, आणि आम्ही याच्या आधी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे, नॅशनल अवॉर्डसाठी त्यांच्या ॲक्ट्रेसचं एक स्पेशल कॅटेगरीमध्ये कन्सिडरेशन झालेलं. सो मला माझ्या डोक्यात खूप रिस्पेक्ट त्यांच्यासाठी होतीच मनात, पण त्यांची काम करण्याची पद्धत माझ्या आत्तापर्यंतच्या दिग्दर्शकांपेक्षा खूप वेगळी वाटली मला, की जिथे आम्हाला हाँ ये आपका एरिया है, यहाँ पे कैमरा है, कैमरा से शूट कैसे करना है हम लोग देख लेंगे, आप लोग परफॉर्म करो. सो जवळजवळ बरेचसे सीन आम्हीच कोरिओग्राफ पण करायचो. सो त्यांना ते एक नॅचरली आमच्याकडून येईल, कुठलंही दडपण न घेता असं वाटायचं, पण त्याचं आम्हाला जास्त दडपण यायचं, कारण सवय ही होती की सांगितलंय त्यानुसार परफॉर्म करण्याची. तर कुठेतरी आमच्या बुद्धीलाही चालना मिळेल अशा पद्धतीने गोष्टी झाल्या. परिश्रम असंच की भाषा झालं, त्याची मानसिकता झालं. MPSC करणारी मुलं ज्या जिद्दीने, ज्या चिकाटीने दरवर्षी प्रयत्न करून जोवर क्रॅक करणार नाही तोवर करत जातात, ते असो. माझा मामा ॲक्च्युली MPSC क्रॅक करून तो सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झाला, त्याच्या जवळचे मित्र DYSP आणि अशा वेगवेगळ्या पोस्टला लागले. सो मी त्यांचं ते जवळून पाहिलं होतं, मी शाळेत कॉलेजमध्ये असताना त्यांचं स्ट्रगल. स्ट्रगल किंवा त्यांची ती मेहनत. सो त्याच्याशी पण बोलून मला काही गोष्टींची मदत मिळाली, आणि ओव्हरऑल आमची टीम
खरं तर निर्माते झालं, दिग्दर्शक, रायटर यांच्याकडूनही मला खूप मदत झाली आणि ऑफकोर्स सगळे कलाकारांकडून पण, कारण ते सगळे ओरिजिनली तिथले आहेत आणि म्हणून मग सेटवरचं वातावरणच त्या भाषेचं असायचं. एक छोटंसं क्रेडिट जर मी स्वतःला द्यायचं तर ते म्हणजे मी एक चांगला लिस्नर आहे असं मला वाटतं. समोरची व्यक्ती काही गोष्ट सांगत असेल तर मी ते कान देऊन मन देऊन ऐकतो आणि ते माझ्या आतापर्यंत खूप कामी आलंय. जेणेकरून दिग्दर्शकाने सांगितलेलं नेमकं काय हवं हे एकदा कळलं की आपला प्रयत्न आपण दुप्पट करू शकतो. अजून तू यामध्ये कुठं प्रोजेक्ट केलं? ॲक्च्युली माझं हे पदार्पण आहे आउट ऑफ सिलेबस. मी याच्या पहिले थिएटर केलं आहे. नादिरा बब्बर यांच्या एकजूट थिएटर ग्रुपची मी पार्ट होते जवळपास 6-7 वर्ष आणि हिंदी नाटकं केली आहेत आम्ही भरपूर. पेन्सिलचे ब्रश तक ही M.F. हुसैन यांची ऑटोबायोग्राफी होती, वरती नाटक होतं आणि बच्चे है पर कच्चे नाही, जंगलधूम.com असे फारसे शोज मी त्यांच्याबरोबर केले आहेत. पण कुठेतरी 12वीच्या वेळेस ते सुटून गेलं आयुष्यातून. म्हणजे अजून खूप कलाकार आहे, लहानपणापासून कलेची खूप हाऊस आणि आवड होती. तर वेगळ्या वेगळ्या कला म्हणजे डान्स, म्युझिक, गिटार अशा खूप साऱ्या गोष्टी शिकल्या आहेत, पण ते कुठेतरी सुटून गेल्या होत्या. तर अभिनय जेव्हा परत आयुष्यात आला तेव्हा ही अपॉर्च्युनिटी मी खूप म्हणजे नाही सोडायचं असं केलं आणि माझा 100% देण्याचा प्रयत्न केला आहे. कुठून बिलॉंग करतो? कुठून कुठल्या शहरात तू येते? मी मुंबईची आहे. मुंबईतच वाढली आहे, साऊथ बॉम्बेला राहते. तर तुम्हाला कळतच असेल माझी मराठी थोडीशी तुटकी आहे. ॲक्च्युली आम्ही इंग्रजी मीडियममध्ये होतो तेव्हा अगदी फर्स्ट स्टँडर्डपासून आम्हाला कॅलेंडरमध्ये रिमार्क मिळायचा की मराठी किंवा हिंदीमध्ये बोललं की व्हर्नाक्युलर लँग्वेज म्हणून. तर मग आपलं एज्युकेशन सिस्टमच असं आहे की लहान मुलांना पण आपण आपल्या मातृभाषेमध्ये न बोलू देणं. तर मग माझं ब्रेनचं वायरिंग असं आहे की मी विचार देखील इंग्लिशमध्ये करते. तर मग ते बाहेर पडता पडता हे ट्रान्सलेट होतं आहे तुमच्यासाठी. पण प्रयत्न पुरेपूर आहे माझा. पूर्ण विदर्भात एखादं गावात झालंय का? नाही म्हणजे विदर्भाची जरी कथा असली तरी आम्ही जव्हार, कर्जत, वज्रेश्वरी, पनवेल असे लोकेशन्सला शूट केलं आहे. विदर्भामध्ये शूट नाही केलं आहे मोस्टली. अजून काय संदेश देशील आता पर्यावरणाच्या किंवा एक स्ट्रगल लाईफ जगणाऱ्या विद्यार्थ्यांची तू भूमिका साकारली तर येणारी जी पिढी आहे समजा जी आता स्ट्रगल करते, आता नीट परीक्षेच्या बाबतीतला आपण लेटेस्ट स्कोर सगळा बघितला, तुला काय म्हणजे संदेश काय द्यावा वाटेल तरुण वर्गाला? मी हेच म्हणतो की फिल्म्स ज्या आहेत त्या आयुष्यावर रिफ्लेक्ट करणाऱ्याच असतात आणि बरंचसं आयुष्य बऱ्याच जणांचं हे सिनेमा पाहून पण इम्प्रेस होत असतं आणि होत आलंय यूथचं आतापर्यंत. वेगवेगळ्या लोकांची स्टाईल असो, बोलण्याची पद्धत असो, काही डायलॉग असो, हे आपल्या दिनचर्येमध्ये किंवा रोजच्या दिवसांमध्ये स्पेशली यूथवर त्याचं खूप इम्प्रेशन पडतं. म्हणून मिनिंगफुल सिनेमा करावा हा विचार नेहमी असावा आणि त्यामध्ये असा विषय रेअरली मिळतो म्हणून मी तो केला आहे. आणि मला असं वाटतं जसं एखादा लहान मुलगा जेव्हा एखादा आंब्याचं झाड लावतो आणि त्याला फळं तो स्वतः म्हणजे त्याच्या नातवांना त्याची फळं खायला मिळतात असं जेव्हा व्हायचं, तसं एक पुढच्या पिढ्या म्हणजे लहान तोंडी मोठा घास बोलतोय पण पुढच्या पिढ्यांसाठी हे अशा टाईपचे काही संदेश देणारे सिनेमा पण असायला हवे. त्यांना हे कळण्यासाठी की फक्त हे AI मधली क्रांती, हे आधुनिकीकरण, हे मोठमोठ्या बिल्डिंगी आणि हे जे काही सिमेंटची जंगलं उभी राहत आहेत ती म्हणजेच प्रगती असं नसून प्रत्येकाच्या नावाने एक झाड असावं. ते झाड माझं आहे, माझ्यासोबतचा तो माझा सखा, सोयरा, सोबती किंवा भाऊ आहे, बहीण आहे, ह्या विचाराने त्याने जर झाड एक वेली असं काही लावलं आणि त्याला आयुष्यभर जपायचं आहे असा काही विचार प्रत्येकाने केला तर ती करोडो लोक जे आपल्या इथे आहेत तर तशी करोडो झाडंही येतील ज्यामध्ये प्रत्येकाला एका झाडाची जर जबाबदारी असेल, प्रत्येकजण काही सयाजी शिंदे सरांसारखं किंवा अजून मोठे मोठे जे महान लोक आपल्या इथे कामं करतायत सारखी पावलं उचलू शकतीलच का किंवा जबाबदाऱ्या घेऊ शकतीलच का माहिती नाही स्वतःचं रोजचं स्ट्रगल सोडून. पण ॲटलिस्ट प्रत्येकाने एका झाडाची जरी जबाबदारी घेतली तर मला असं वाटतं खूप ते सोयीचं पण होईल आणि सगळ्यांचे मिळून करोडो झाडं बघता बघता आपल्याकडे नवी उभे राहतील. चित्रपटाला एखादा चित्रीकरणादरम्यानचा एखादा असा प्रसंग सांग की ज्याने खूप काही
वेगळं करावं लागलं तुला किंवा एखादा काहीतरी असा प्रसंग असेल? मी सांगू, पावसाचा सिक्वेन्स असा केला, मी असे धावत पळत होतो. काही झालंय पावसामध्ये, बिकॉज एक पर्टिक्युलर सिच्युएशन अशी येते की खूप दुष्काळ आहे आणि मग जे काही घडतं, खूप गिव्ह अवे नाही करायचे मला, पण त्यामध्ये आम्ही पावसाचा सिक्वेन्स जो केला, रात्रीच्या वेळेला पाऊस, दिवसाच्या वेळेला पाऊस, मोठे फॅन, एवढे मोठे फॅन मी माझ्या आयुष्यात बघितले नव्हते. म्हणजे आपल्या बस स्टँडला कधी असे मोठे फॅन असतात ना, तेच जर उभे करून असे फिरवले आपल्या चेहऱ्यासमोर आणि मोठा पाला पाचोळा आमच्या चेहऱ्यांवर टाकला जातोय, थंडी वाजतेय आणि कुडकुडतोय. राधवाई तर म्हणजे संपली होती ती, अशी असं. आम्ही सकाळपासून म्हणजे पॅकअप पर्यंत चिंब भिजून होतो त्या दिवशी पूर्ण दिवस. आणि त्या सीनला जाण्याच्या आधी माझा असा विचार होता की अजिंक्य, एक सिरियस ऍक्टर म्हणून, तुला हिरो म्हणून काम करण्यापेक्षा एक ऍक्टर म्हणून काम करायचं, हे कायम लक्षात ठेव वगैरे. उगाच मनामध्ये मी असं स्वतःला म्हणत होतो की मी कसं याला एक प्रकारे मेथड ऍक्टिंग सारखा किंवा फुल त्याच्यात उतरून मी काय करू, परफॉर्म करू की माझा असा जबडा हल्ला पाहिजे किंवा की मला एक थंडी, मला त्रास होतो ही फिलिंग असली पाहिजे. असं नाही की जस्ट ऍक्टिंग करतोय. पण ज्या क्षणाला आमच्यावर पाणी टाकलं त्या 5-7 मिनिटांमध्ये आम्ही थडथडत होतो. सो ते आय थिंक सीनमध्येही पाहायला मिळेल. आणि आता पाहिल्यावर असं वाटतं चल बरं झालं, अजून थोडं करायला पाहिजे होतं, मे बी इथे खोटं वाटतंय का, इथे अजून चांगलं करू शकलो असं. त्यावेळेला असं वाटत होतं अरे बास, आता का खरं वादळ आणताय तुम्ही असं. तर ते मला असं वाटतं चॅलेंजिंग होतं, पण आता त्याच गोष्टीबद्दल अभिमानही वाटतो की चला अशा सिनेमासाठी असे एफर्ट्स घेणं वर्थ आहे. भावी आयुष्यासाठी तुम्हाला Thank दोघांना you. शुभेच्छा, Thank you. चित्रपटासाठी शुभेच्छा.